इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. इसवी सन 1440 मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला. पर्याय जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ॲरिस्टॉटल, होमर. उत्तर गुटेनबर्ग. इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. 2. इसवी सन 1609 मध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय जॉन के, कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर. उत्तर गॅलिलिओ. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. 3. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. पर्याय हेनरी द नेव्हिगेटर, मार्को पोलो, बार्थोलोम्यू डायस, कोलंबस. उत्तर क बार्थोलोम्यू डायस. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे 2. सॅम्युएल क्रॉम्प्टन, कॉटन जीन. बाकी सर्व जोड्या योग्य आहेत. तर याची योग्य जोडी असेल सॅम्युएल क्रॉम्प्टन, म्यूल यंत्र. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा. 1. आधुनिक विज्ञानाचा जनक. उत्तर गॅलिलिओ. 2. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस. 3. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ बृहत्संहिता. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौगोलिक शोध. मार्को पोलो यांनी भौगोलिक शोध कोणता लावला तर चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली. मार्को पोलो यांनी. मंगो पार्क यांनी नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. ॲव्हल टास्मन यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांचा शोध लावला. हेनरी द नेव्हिगेटर यांनी मेंडेरा व एझोरस या द्वीपसमूहांचा शोध लावला. प्रश्न चौथा, टिपा लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धे. उत्तर 11व्या शतकाच्या अखेरपासून ते 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम दरम्यान झालेल्या नवयुद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. जेरुसलेम आणि बेथलेहेम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली. ख्रिस्ती धर्मीयांनी धार्मिक, आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली. या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले. 2. युरोपातील धातुविज्ञान. उत्तर युरोपात 17व्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले. इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने
लोखंडाचे उत्पादन वाढले. कोळशाच्या भट्ट्या तापवणे, या भट्ट्यात हवा खेळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत शोधली गेली. 1865 मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योग धातू उद्योगांमध्ये मोठे बदल झाले. प्रश्न 5वा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. उत्तर. 15व्या ते 16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळाली. वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्य उलगडता येता हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला. अशा रीतीने मानवाच्या झालेल्या वैचारिक बदलामुळे युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. 2. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. उत्तर. औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोह खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला. इंग्लंडचा साम्राज्य विस्तार मोठा असल्यामुळे वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतींमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले. प्रश्न 6वा. तुमचे मत नोंदवा. 1. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. उत्तर. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाने आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते. या काळातील शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे, नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या. 2. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. उत्तर. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला किंवा पुढे आला. तर त्यामध्ये आर्थिक राष्ट्रवाद आपल्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले. प्रतिस्पर्धी राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयात निर्यातीवर बंदी, इतर राष्ट्रांच्या मालावर जकात आकारणी करणे, परदेशात प्रतिस्पर्धी राष्ट्रात वसाहती स्थापन करणे, प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध युद्ध करणे असा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. साम्राज्यवाद. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला
त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवाद आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले. यातूनच भांडवलदारांनी नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्र संशोधन करणे, त्याचा पुरवठा ठेवणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतीचे शोषण करणे सुरू झाले. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच उदयास आला. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. उत्तर. धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले कारण पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले. धर्मावरील कमी झालेली श्रद्धा, युरोपातील विविध राज्यांमधील एकीचा अभाव, पोप व जर्मन सम्राटांतील वितुष्ट, बायोंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या सर्व बाबी युरोपातील धर्मयुद्धाची अपयशाची कारणे होय. युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम. इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. इटली आणि जर्मनीत नवा व्यापारी वर्ग उदयास आला. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्ले बांधणे, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे, लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवीन कर लागू केले. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, पोशाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशीम कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधी इत्यादी गोष्टी परिचित झाल्या. धर्मयुद्धाच्या काळात रसायन, संगीत, व्यापार या विषयाशी संपर्क आला. हे सर्व युरोपातील धर्मयुद्धाचा परिणाम आहे. 2. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा. उत्तर. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालीन महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे, काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात झाली. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणी यंत्र तयार करण्यात आली. त्यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली. प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध. होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र तसेच भारमापक यंत्र याचा शोध याच काळात लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या संदर्भात संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्र, उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. इसवी सन 1738 मध्ये जॉन के याने धावता धोवटा तयार केला. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट यांनी सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले. इसवी सन 1779 मध्ये सॅम्युएल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सुतकता यंत्र तयार केले. तर इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. इसवी सन 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत आली. इसवी सन 1783 मध्ये बेल यांनी रोलर सिलेंडर प्रिंटिंग
कापडावरील छपाई यंत्राचा शोध लावला. अशा प्रकारे प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध लागला. इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 2 युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला. पर्याय जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड एमहर्ट, लॉर्ड कॉर्नवॉलिस. उत्तर थॉमस जेफरसन. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला. 2. दुसरे ब्रह्मयुद्ध डॅशच्या काळात लढले गेले. लॉर्ड एमर्स्ट, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी की ॲशले एडन. उत्तर लॉर्ड डलहौसी. पर्याय क्रमांक क. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामधील चुकीची जोडी आहे 4 नंबर आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. तर या ठिकाणी दुरुस्त करून जोडी होईल आयव्हरी कोस्ट फ्रान्स वसाहत. प्रश्न 2 अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. 1. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. स्पॅनिश सत्ता. 2. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. राणी एलिझाबेथ पहिली. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण पर्याय आहेत. ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. क. ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड. म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता. उत्तर ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्रश्न 3 संकल्पना चित्र पूर्ण करा. वसाहतवाद फोफावण्याची कारणे. कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गरज, खनिज साठे, औद्योगिक क्रांती. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. वसाहतवादाचे स्वरूप. उत्तर युरोपीय व्यापारी ज्या ठिकाणी गेले तेथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. वसाहतीमध्ये स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले. तेथे त्यांना अनुकूल वातावरण होते. आशिया खंडात हवामानाशी जुळवून घेणे अवघड गेले. हवामान अनुकूल असो वा नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावले. आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यापारातून अतिरिक्त नफा आणि अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतीशी व्यापार आणि त्यातून नफा मिळवणे. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश ही वसाहत स्थापन करण्यात आघाडीवर होते. 2. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. उत्तर
वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील त्यांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकविण्यासाठी स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलाम आणले. सोने चांदीचे साठे सापडताच शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतीचे अधिवेशन भरले. त्यांनी ब्रिटनमधील मालाच्या आयात निर्यातीला विरोध केला. ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय घेतला. यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला. फ्रेंचांनीही वसाहतीच्या संघर्षात अमेरिकेला मदत केली. 1779 मध्ये स्पेन अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरले. वसाहतीचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टनने इंग्रजांचा पराभव केला. इंग्रजांचा सेनानी लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला. अमेरिका स्वतंत्र झाली. प्रश्न 5वा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर. आधुनिक यंत्रामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी नव्या बाजारपेठेची गरज होती. युरोपातील भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला. अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांनी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या प्रगत वसाहतीमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती. 2. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. उत्तर. युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्याची स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाल आणि स्पेन यांनी त्यात पुढाकार घेतला. पोर्तुगालने अमेरिका खंडातील ब्राझील आणि स्पेनने मेक्सिको ताब्यात घेतले. तेथे त्यांना सोन्याचे साठे सापडले. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकविण्यासाठी वातावरण चांगले होते. सोन्या चांदीचे साठे होते. अमेरिकेत शेतीबरोबर खाणीतून अफाट खनिज संपत्ती मिळाली. या वसाहतीमधून कच्चा माल स्पेनला जाई. त्यापासून बनलेला पक्का माल स्पेनमधून वसाहतीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जाई. या प्रदेशातील सोने आणि चांदीचे व्यापारात राजाला मोठा नफा मिळत असे. स्पेनची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. 12वी. विषय इतिहास. प्रकरण 3. भारत आणि युरोपीय वसाहतवाद. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. वास्को द गामा हा डॅश या देशाचा दर्यावर्दी होता. पर्याय. पोलंड, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल. उत्तर. ड. पोर्तुगाल. वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. 2. इंग्लंडच्या डॅशने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. उत्तर. एलिझाबेथ राणी. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे. 1. अरसबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. बाकी सर्व जोड्या योग्य आहेत. तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल अरसबिशपू मुख्य धर्मगुरू. प्रश्न 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे. उत्तर.
वरळी, वडाळा, शीव, माझगाव, परळ, माहीम, मुंबई. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. 1. भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. उत्तर. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला. पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले. त्यांच्या जवळ आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजेच कारताज घेणे आवश्यक झाले. परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत असत. 2. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. उत्तर. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. या जहाजांवर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न, टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तेकडे स्वतःचे आरमार नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या? उत्तर. इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगलूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या. 2. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? उत्तर. इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्याअंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पर्वतीय देशाशी युद्धवातह करणे असे अधिकार मिळाले. इयत्ता 12वी विषय इतिहास. प्रकरण 4. वसाहतवाद आणि मराठे. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले. फोंडा. मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेढ्यात पराभूत केले. 2. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला. उत्तर. ब. अफजल खान. 3. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे डॅश यांचा पराभव केला. उत्तर. पोर्तुगीज. 4. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि डॅश यांच्यात झाले. उत्तर. ब.
अब्दाली. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे नंबर 3 फ्रान्सवा मॉर्टिन डच वाखारीचा प्रमुख. तर या जागी दुरुस्त जोडी असेल फ्रान्सवा मॉर्टिन फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी नावे लिहा. 1. भारतात सर्वप्रथम आलेली युरोपीय पोर्तुगीज. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण पनवेल. 3. वाखारीचे संरक्षण आणि परवण्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे डच. 4. जैतापूरचा इंग्रज दलाल वेल्जी. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या. कारण पर्याय आहेत अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. उत्तर ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. प्रश्न तिसरा तुमचे मत नोंदवा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले. आपल्या वखारी स्थापन केल्या, परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजावर तोफाही होत्या. या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार, अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी ओळखले. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहील या जाणीवीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 2. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. उत्तर युरोपियन राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले. त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवारीच्या जोरावर सामर्थ्य वाढवणे असा व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखले. परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले, जलदुर्गाची बांधणी केली. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवादाला प्रखर विरोध केला. चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे धोरण नेहमी वसाहतवाद विरोधी होते. प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाराविषयीच्या धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर पोर्तुगीज, डच,
इंग्रज ही व्यापारी सावकाराप्रमाणे नसून त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे. हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात जम बसवतात. युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत. म्हणून व्यापाऱ्यांशी कामापुरते संबंध ठेवावा. त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये. वाखारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्र किनाऱ्यालगतची जागा देऊ नये. समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी. हे व्यापारी आपला आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदराजवळ त्यांना जागा देऊ नये. शत्रूच्या मुलकात आपण स्वारी केल्यावर एखादा व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये. 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला. परकीयांचे हेतू वेळीच ओळखून त्यांचा प्रतिकार केला. नौदल उभारले, जलदुर्ग बांधले. परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले. इंग्रजांच्या स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवला. राज्याभिषेकासाठी आलेल्या हेनरी ऑक्झिलेन यांनी शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली. परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्याच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका घेतली. याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली. जंजिरेच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नये अशी अट शिवरायांनी अमान्य केली. स्वराज्याच्या धोरणात, कारभारात कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीच सहन केला नाही. मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची त्यांचे धोरण यातून दिसून येते. 3. भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली? उत्तर: नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतले. मराठ्यांनी खर्डाच्या लढाईत निजामाचा पराभव केला. तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास करून त्याद्वारे लॉर्ड वेलेस्ली याने मराठ्याचा पराभव केला. हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉन हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे योजना आखल्या. मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही. इंदूरचे होळकर व पेशवे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला. शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन 1803 साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला. 1817 साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. 1818 साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न 5. पृष्ठ क्रमांक 29 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पृष्ठ क्रमांक 29 वरील नकाशा. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डासांच्या वसाहती कोठे होत्या?
उत्तर: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोवो म्हणजेच परंगीपेट्टा येथे व तेगनापट्टम जे की देवनापट्टिनम आहे येथे वाखारी होत्या. 2. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या? उत्तर: पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी येथे वसाहत उभारली होती. 3. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती? उत्तर: या वखारीचा उल्लेख नकाशात केलेला नाही. या भागावर मुघलांची सत्ता होती. इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 5वे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी टिंब प्रतिविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. उत्तर: सती. क. सती प्रतिविरुद्ध. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. उत्तर: क. स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे 3. परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर याची दुरुस्त करून जोडी येईल परमहंस सभा दादोबा पांडुरंग तडखरकर. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब राजा. 2. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे सर सय्यद अहमद खान. 3. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. प्रार्थना समाज. उत्तर: दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेची पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामगोपाल भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्राधान्य दिले. 2. सत्यशोधक समाज. उत्तर: महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला. एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध, मूर्तीपूजा विरोध, तीर्थयात्रा विरोध, चमत्कारावर अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? उत्तर: भारतीय आद्य समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला.
सती प्रथेला कोणत्याही धर्मग्रंथात आधार नसल्याचे सांगून ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रज सरकारकडे तगादा लावला. 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याने सतीप्रथा बंदी कायदा केला. बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही विरोध केला. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधन येतात. 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही म्हणून मूर्तीपूजेचा विरोध केला. सर्व धर्मातील समान तत्वे शोधणाऱ्या यांनी समाजातील अंधश्रद्धावर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले ते पुढील प्रमाणे. दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. उत्तर. सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांचे कार्य पुढील प्रमाणे. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास केला जात असे. या विषयाची मुस्लिम समाजाला ओळख करून दिली. सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मध्ये मुहम्मदन ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. यामुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण झाली व मुले-मुली उच्च शिक्षण घेऊ लागले. मुहम्मदन सोशल रिफॉर्मर नावाने नियतकालिक काढून त्याद्वारे मुस्लिम समाजात आधुनिक विचार रुजवले. याच नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांमधून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार पुरस्कार केला. 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर. रामस्वामी नायकर हे प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढील प्रमाणे. रामस्वामी नायकर यांनी महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. सर्व जातींना मंदिरात प्रवेश असावा, अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला. या कार्यामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर रामस्वामी नायकर यांनी क्रांतिकारी विचार मांडून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. इयत्ता 12वी विषय इतिहास, प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते. पर्याय सातारा, नांदेड, पुणे, नागपूर. उत्तर नांदेड. प.
हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते. 2. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक तेथील शेतकऱ्यांवर डॅश लागवडीची सक्ती करत. पर्याय: निळीच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. उत्तर अ. निळीच्या. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करत. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश हे होते. पर्याय: द्वारकानाथ टागोर, वेमसचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर ब. वेमसचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष वेमसचंद्र बॅनर्जी हे होते. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या संचामध्ये चुकीची जोडी आहे. 1. कुंवर सिंग, लखनौ. ही जी जोडी आहे ती चूक आहे. बाकीच्या सर्व जोड्या योग्य आहेत. तर योग्य इथे दुरुस्त करून जोडी होईल कुंवर सिंग, बिहार. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा. 1. 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र. सातारा. 2. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले भारतीय बेटे अंदमान निकोबार. प्रश्न तिसरा. टिपा लिहा. 1. जहाल विचारसरणी. उत्तर: स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला जहालवादी असे म्हणतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद उदयास आला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालवादी गटाची विचारसरणी होती. आपले घर आपण आधी ताब्यात घेऊन मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळवणे हे मावळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हींच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या व त्यांच्यात मतभेद होते. अर्ज, विनंत्या अगर भाषणे करून इंग्रज सत्ता मिळणार नाही, जहालवादी गटाचे म्हणणे होते. मावळवादी गटाच्या सनदशीर मार्गावर जहालवादी गटाचा विश्वास नव्हता. 2. आझाद हिंद सेना. उत्तर: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशात जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले. 3. प्रतिसरकार. उत्तर: 1942 साली सुरू झालेल्या आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकार स्थापन झाली.
महाराष्ट्रात क्रांतिसिंग नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था, खटल्यांचा निर्णय देणे व गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे प्रतिसरकार करीत असत. प्रश्न 4. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. 1. 1822 च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम बेल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. उत्तर. 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिपाळ यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले. 1822 च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला. लेफ्टनंट ऑट्रम यांनी भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. माफीची जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या. या उपायामुळे भिल्लांचा उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. अशा प्रकारे भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. उत्तर. राऊलेट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व शेकडो जखमी झाले. या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. प्रश्न 5. तुमचे मत लिहा. मत नोंदवा. प्रश्न 5. तुमचे मत नोंदवा. 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. उत्तर. युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांचा भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले. युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठाची गरज भासू लागली. या गरजेतून वसाहतवादाचा उदय झाला. 2. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. उत्तर. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता. हा लढा राजांनी लढला नव्हता तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवर इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते.
ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायकारक सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हा पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते.